नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप रामटेके, विषय सहाय्यक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। तर आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी यामध्ये पान नंबर 34 यामध्ये वाचूया लिहूया या पाठाविषयी माहिती बघू। बघा, यामध्ये वाचूया लिहूया काय आहे ते बघू। चला, याच्यामध्ये चित्र आहेत, काही ते चित्र पाहायचे आहेत। चित्र पाहून चित्राच्या खाली एक शब्द आहे, तो शब्द जसाच्या तसा त्या चित्राच्या खाली लिहायचं आहे। ठीक आहे, अगोदर मला चित्र पाहूया, शब्द वाचूया, लिहूया। बघा, पहिलं चित्र बघा काय आहे, काय आहे ही पहिलं चित्र बघा, म्हैस। जसं म्हैस, चित्र म्हैसचं आहे, ही म्हैस आहे। चित्र असंच शब्द म्हैस हा जो शब्द आहे, असंच शब्द आपल्याला त्या शब्दाच्या खाली शब्द लिहायचं आहे, जसंच्या तसं। ठीक आहे, बघा, अर्धा म, त्याला है आणि हा स झाला म्हैस, असंच लिहायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर बघूया दुसरं चित्र। बघा, हा चित्र कशाचा असेल बघा, माहित आहे का तुम्हाला? सांगा बघू, कशाचं चित्र आहे? हा ट्रक आहे। मग हा जो चित्र आहे ट्रकचा, याच्या खाली ट्रक लिहिलेला आहे की नाही? मग हा जो शब्द लिहिलेला आहे ट्रक, हा ट्रक शब्द जसाच्या तसा त्या शब्दाच्या खाली हा शब्द पाहून तसंच शब्द लिहायचं आहे। बघा, ट्रक। ठीक आहे, त्याच्यानंतर समोरचं चित्र बघूया। चला बघा, बघा काय आहे? हा चंद्र। काय आहे? चंद्र। हा चित्र चंद्राचा आहे। चंद्राचा चित्र पाहून हा चंद्र चित्रावरून समजतो, आपल्याला समजतो की हा चंद्र आहे। चित्राच्या खाली चंद्र हा शब्द लिहिलेला आहे आणि चंद्र हा शब्द लिहिलेला आहे, तर चंद्र असा शब्द तुम्हाला त्या चंद्र ह्या शब्दाच्या खाली लिहायचं आहे। बघा कसं लिहू, चला लिहून बघूया। चला, चंद्र। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा काय असेल, ही काय असेल? बघा, पुस्तक। काय आहे? पुस्तक। ही पुस्तकाचे चित्र आहे, चित्राच्या खाली पुस्तक हा शब्द लिहिलेला आहे आणि याच शब्दासारखा अजून शब्द आपल्याला लिहायचं आहे। बघा, पहिला अक्षर पु, अर्धा स, त्याला त आणि हा क, पुस्तक। ठीक आहे, त्यानंतर बघा समोरचं बघा, चला काय आहे? हा चष्मा। चष्मा शब्द आहे, चष्म्याचं चित्र आहे, चित्राच्या खाली चष्मा शब्द लिहिलेला आहे। चष्मा जो आहे असंच तुम्हाला लिहायचं आहे। बघा, च अर्धा पोटफोड्या स आहे आणि मग त्याला म आणि त्याला अजून आची मात्रा जोडलेली आहे। बरोबर आहे, म्हणजे काय? हा चष्मा। त्याच्यानंतर बघा छत्री। काय? ही छत्री। हा छत्रीचं चित्र आहे, ह्या छत्रीच्या खाली छत्री हा शब्द लिहिलेला आहे आणि हा छत्री शब्द पाहूनच आपल्याला हाच शब्द जसे तसं लिहायचं आहे। बघा, छत्री। ठीक आहे, त्यानंतर समोर बघा काय आहे? ही बॅट आहे की नाही? बॅट आहे। चला बघा, याच्या खाली शब्द आहे बॅट आहे आणि असंच शब्द आपल्याला लिहायचं आहे। बघा, बॅट। ठीक आहे, त्यानंतर दुसरं चित्र बघा काय आहे? हा काय असेल? पेपर। पेपर आहे का? याला अजून काय म्हणतात? वर्तमानपत्र। हा बघा शब्द लिहिलेला आहे, वर्तमानपत्र लिहिलेलं आहे की नाही? मग असंच वर्तमानपत्र हा जो शब्द लिहिलेला आहे, हा जसाच्या तसा शब्द आपल्याला खाली लिहायचं आहे। बघा, व तो, त्याला रची मात्रा आहे वरती, मा न पत्र झालं। असं शब्द जशा तसं शब्द लिहायचा आहे। ठीक आहे, वर्तमानपत्र।
चला समोरचं चित्र बघा काय आहे बघूया. काय आहे हे? आंबे आहेत. आंब्यात पण हे कोवडे आहेत. याला कोवड्या आंब्याला काय म्हणतात बघा? कैऱ्या. का म्हणतात? कैऱ्या. आता कैऱ्या हा जो शब्द लिहिलेला आहे हा जसं शब्द तसंच खाली लिहायचं आहे बघा. कैऱ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरं चित्र बघा काय ही काय असेल? कुऱ्हाड. काय आहे? कुऱ्हाड. आता कुऱ्हाड शब्द जसंच्या तसं आपल्याला लिहायचं आहे. चला लिहून बघू. कुऱ्हाड. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चित्र बघा काय आहे? हा काय असेल? हा बिस्किट. बघा बिस्किट शब्द खाली लिहू. बिस्किटच्या चित्राच्या खाली बिस्किट शब्द बघा आला. बिस्किट शब्द. मग हा बिस्किट शब्द जसंच्या तसं इथं बिस्किट बघा. हा चित्र बिस्किटचं चित्र आहे. मग त्याच्या खाली शब्द लिहिलेला आहे बिस्किट. असंच बिस्किट आपल्याला लिहायचं आहे बघा. पहा बिस्किट आहे बिस्किट. त्याच्यानंतरचं चित्र बघू काय आहे बघा ही? घड्याळ. काय आहे? घड्याळ. हा बघा शब्द लिहिलेला आहे घड्याळ. घड्याळ चित्राच्या खाली घड्याळ शब्द लिहिलेला आहे. ही घड्याळ आहे. शब्द घड्याळ लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला तसंच शब्द लिहायचं आहे. घड्याळ हा शब्द लिहायचा आहे बघा. ड त्याला या आणि हा ड घड्याळ. ठीक आहे. त्यानंतर बघा काय आहे ही? चेअर. अजून मराठीमध्ये काय म्हणतात तिला बघा? खुर्ची. काय म्हणतात? खुर्ची. बघा खुर्ची हा शब्द लिहिलेला आहे. खुर्चीच्या खाली खुर्ची हा चित्र आहे. खुर्ची चित्राच्या खाली खुर्ची हा शब्द लिहिलेला आहे आणि हा खुर्ची शब्द जसाच्या तसा त्या खाली लिहायचं आहे बघा. खुर्ची. ठीक आहे. खुर्ची. त्याच्यानंतरचं चित्र बघा. हे काय आहे? खाता का तुम्ही घरी? मोहल्ल्यामध्ये येते का तुमचे विकायला? त्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर खातात ही. बरोबर आहे. कसं काय आहे ही? आईस्क्रीम आहे. काय आहे? आईस्क्रीम. हे आईस्क्रीमचं चित्र आहे. आईस्क्रीमच्या चित्राच्या खाली आईस्क्रीम शब्द लिहिलेला आहे आणि आईस्क्रीम शब्द जसंच्या तसं त्याच्या खाली लिहायचं आहे. शब्द लिहायचं आहे. चला बघा. ई अर्धा स त्याला क्री आणि आईस्क्रीम. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चित्र बघा. हा काय असेल बघा? हा डोंगर आहे. डोंगरावर काय काय तयार केलेला आहे? हा काय आहे बघा? किल्ला. काय आहे? हा किल्ला आहे की नाही? हा किल्ला. ह्या चित्राच्या खाली किल्ला असा शब्द लिहिलेला आहे. किल्ला हा शब्दासारखाच शब्द आपल्याला खाली लिहायचं आहे बघा. किल्ला. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला चित्र बघून तो कशाचं चित्र आहे ते ओळखायचं आणि तसेच शब्द आपण आपल्या वहीवरती लिहून पाहायचं. सराव करायचं. घरगुती सामान घरगुती साहित्य किंवा तुम्ही पेन हा जे चित्र पाहायला लिहित आपण कायच्याने लिहितो? पेनाने लिहितो. पेन हा चित्र आहे. पेन आहे तर तसंच आपल्या वहीवरती पेन असं लिहायचं. जसं बुक पुस्तक लिहिता पुस्तक लिहायचं. ठीक आहे. असं चित्र बघून आपण चित्र बघून त्याचं नाव लिहायचं म्हणजे लिहिण्याचा सराव होतो आणि आपल्याला माहिती पण पडते की कोणती वस्तू काय आहे. ठीक आहे. धन्यवाद.